आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा दारुण पराभव झालेला आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसलाय। पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया या दोघांचा पराभव झालाय। पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभूत केले, तर सिसोदिया यांना जंगपूर मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंग मारवा यांनी 600 मतांनी फरकावले। या पराभवामुळे आपच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसलाय। विशेषतः केजरीवाल हे 2013 पासून नवी दिल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, त्यामुळे त्यांचा पराभव पक्षासाठी अत्यंत धक्कादायक मानला जातो। सिसोदिया यांनी पराभव स्वीकारत पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगली लढत दिली। 2025 ची विधानसभा निवडणूक दिल्लीसाठी खूप काही ठरवणारी होती, ज्यामध्ये एका काळी इंडिया अलायन्स मध्ये सोबत असलेले आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकमेकांच्या आमने सामने उभे राहिले होते, तर भारतीय जनता पक्ष 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये परत आपला केसरी ध्वज उभा करण्यासाठी तयार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा सत्य पे सत्य YouTube चॅनलला। आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा।